फास्ट अपडेट में आपका स्वागत है। मैं पत्रकार नवीन इनामदार। बेड़ नगर पालिका से इस वक्त की एक महत्वपूर्ण और बड़ी खबर सामने आई है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गठ के गठ नेता खुर्शीद आलम की करीब 20 साल पुरानी मांग आखिरकार पूरी हो गई है। जी हां दोस्तों, नगर पालिका की सर्वसाधारण सभा अब लाइव कर दी गई है। खुर्शीद आलम पिछले करीब 20 वर्षों से लगातार मांग कर रहे थे कि नगर पालिका की सर्वसाधारण सभा का सीधे लाइव प्रसारण किया जाए, ताकि शहर के आम नागरिक भी सभागृह में होने वाली चर्चा और लिए जाने वाले फैसले को सीधे देख के और सुन सके। लंबे समय से चली आ रही इस मांग को आखिरकार अब अमल में लाया गया है। नगर पालिका की सर्वसाधारण सभा में शहर के विकास, नागरिकों की समस्याओं, विकास कार्यों, निधि प्रस्ताव और कई महत्वपूर्ण विषयों पर चर्चा होती है। अब सभा लाइव होने के बाद शहर का आम नागरिक भी ये देख सकेगा कि नगर पालिका में उसके शहर से जुड़े मुद्दे पर क्या चर्चा हो रही है और कौन से निर्णय लिए जा रहे हैं। इसे नगर पालिका के कामकाज में पारदर्शिता की दिशा में एक महत्वपूर्ण कदम माना जा रहा है। खुर्शीद आलम की 20 साल पुरानी मांग आखिरकार पूरी होने के बाद अब ये देखना महत्वपूर्ण होगा कि आने वाले समय में नगर पालिका की सभा सभी महत्वपूर्ण सर्वसाधारण सभाओं का लाइव प्रसारण इसी तरह जारी रहता है या नहीं। 20 साल की मांग आखिरकार क्यों हुई पूरी? खुर्शीद आलम की मांग पर अब नगर पालिका की सर्वसाधारण सभा लाइव हो चुकी है। अब शहर की जनता भी नगर पालिका के कामकाज को सीधे देख सकेंगी और अपने शहर से जुड़े फैसले से रूबरू हो सकेंगी। आपको क्या लगता है, नगर पालिका की सभा लाइव होने से कामकाज में पारदर्शिता बढ़ेगी? अपनी राय हमें कमेंट में जरूर बताएं। ऐसे ही बीड़ शहर और जिले की तमाम बड़ी खबरों के लिए जुड़े रहे फास्ट अपडेट न्यूज के साथ। वीडियो को लाइक करें, शेयर करें और चॅनल को सबस्क्राईब करना बिलकुल ना भूले। धन्यवाद। गटनेते साहेब, तुमची 20 वर्षापासून मागणी होती की सभा लाईव्ह करण्यात यावी, आज ती सभा लाईव्ह करण्यात आली, याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? गेल्या 15-20 वर्षापासून आमची मागणी होती की बीड नगर परिषदेची सभा हे सर्वसामान्यांसाठी लाईव्ह करावी, कारण देशाची सर्वोच्च सभा म्हणजे लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद वगैरे वगैरे हे सगळे लाईव्ह करतात। मग नगरपालिकेची सभा हे लाईव्ह व्हायला पाहिजे। नगरपालिकेमध्ये केवढा पारदर्शक काम होतो हे लोकांना कळायला पाहिजे, म्हणून आम्ही अनेक वर्षापासून मागणी करत आलो। आज विशेष सभा होती 15 वित्त आयोगाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छतेबाबत आज विशेष सभा होती। त्यामध्ये सुरुवात झाली। माननीय बीड नगरपालिकेचे नगराध्यक्षा मॅडम पारवेताई यांनी आजपासून एक नवीन एक इतिहास घडला की अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या देशात पहिल्यांदा नगरपालिकाची सर्वसाधारण सभा हे लाईव्ह करण्यात आलेली आहे। मी बीड शहराच्या सर्वसामान्यांच्या जनतेच्या वतीने, आमच्या तुतारी गटाच्या वतीने, सर्व नगरसेवकाच्या, सर्व काउन्सिलच्या वतीने मी पारवेताई, नगराध्यक्षा मॅडम पारवेताई यांचा अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आमची मागणी गेल्या 15-20 वर्षापासून जे आम्ही करत होतो ते आता त्यांनी मान्य केली आणि आज जे आहे तर नगरपालिकेची सभा लाईव्ह लोकांनी बघितली। ते नागरिकांचे ते हक्क आहे, अधिकार आहे, त्यात त्यांना भेटलेले आहे। तर मी नगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीबाई यांना पण त्यांची आणि निजामबाई वगैरे त्यांचे जे जेवढे गट असेल, जेवढे पक्ष असेल, जे पक्षाचे गटनेते असतील, ते सर्व नगरसेवकाच्या वतीने नगराध्यक्ष मॅडम, प्रतिनिधी मुजीबाई वगैरे सर्व नगरसेवकाच्या वतीने मी त्या दोघांचे विशेष आभार व्यक्त करतो आणि तुमच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील नाही तर सर्व देशातील नगरपालिकांना आवाहन करतो, विनंती करतो की त्यांनी पण नगरपालिकेची सभा लाईव्ह करावी। त्या पद्धतीने बीडचे नगराध्यक्ष मॅडमनी लाईव्ह करण्यास सुरुवात केली आहे। त्याच पद्धतीने पूर्ण महाराष्ट्र देशात सुरू व्हायला पाहिजे, कारण की
ज्या जनतेसाठी तुम्ही तिथे येतात तर जनतेला पण कळायला पाहिजे की तुम्ही त्यांच्यासाठी काम करतात, किती पारदर्शक काम होतंय हे जनतेला पण कळायला पाहिजे. त्यांच्या जनतेचा हक आहे. आणि विशेष म्हणजे आता काही लोकांनी तिथे नगराध्यक्षाचा विरोध केलेला आहे काही बाबतीत, पण मी एक बोलू इच्छितो की आम्ही तुतारी गटाने घडी या गटाला बीड शहराच्या मूलभूत सुविधासाठी लाईट, पाणी, स्वच्छता, रोड, रस्ते, नाले यासाठी आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याच गटातील काही लोकांनी विरोध केला होता. तरी आम्ही आता सांगतोय की नगराध्यक्ष हे काम पारदर्शक काम करत असेल, करणार आम्ही अशी आमची पण एक भावना आहे. आम्ही जे पारदर्शक काम करतील त्यांच्यासोबत आम्ही सर्व नगरसेवकांच्या सोबत